काल आपण जे संज्ञा प्रकरणच्या आधी पहिलं जे आपला टॉपिक आहे संस्कृत वर्णनाम परिचय, तो काल कंप्लीट केला. त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो MCQ मध्ये, म्हणजे MCQ या टॉपिकवरती MCQच असतात फक्त, तो असतो संज्ञा प्रकरण. पहिला जो आहे संस्कृत वर्णनाम परिचय, त्याच्यावरती 5 मार्काचे MCQ आहेत. नंतरचा हा जो टॉपिक आहे संज्ञा प्रकरण, याच्यावरती 5 मार्काचे MCQ आहेत. आता संज्ञा म्हणजे नेमकं काय असतं, तर कोणताही ज्यावेळेस एखादा विषय आपण अभ्यास करतो, तर त्याच्यामध्ये काही टर्म्स असतात. त्या टर्मिनॉलॉजीजला आपण संज्ञा म्हणतो संस्कृतमध्ये. किंवा संज्ञाचा आणखी एक अर्थ होतो व्याख्या. तर त्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, त्यांच्या व्याख्या ज्या ठिकाणी दिलेल्या आहेत, ते प्रकरण म्हणजे संज्ञा प्रकरण. आता ज्यावेळेस व्याकरण शिकणार, तर त्यावेळेस वेगवेगळ्या व्याख्या, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी शब्द येतील. तर त्या शब्दांची व्याख्या किंवा ते शब्द म्हणजे नेमकं काय सुचवतात, त्याबद्दलची जी डिस्क्रिप्शन आहे, ते म्हणजे संज्ञा प्रकरण आहे. याच्यामध्ये एकूण 18 संज्ञा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्या 18 संज्ञांची जी सूत्र आहेत, ते त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आणि त्या 18 संज्ञांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर ते आपण ह्या संज्ञा प्रकरणमध्ये बघणार आहे. त्या संज्ञा कोणकोणत्या आहेत आणि त्या संज्ञांचे अर्थ काय काय आहेत. बघा, या ठिकाणी पहिलं येतं संज्ञा प्रकरणमध्ये, पहिली संज्ञा आहे ते संयोग. आता संयोग म्हणजे त्या ठिकाणी व्याख्या दिलेली संयोग की सूत्र, म्हणजे त्या ठिकाणी त्याची व्याख्या आहे. संस्कृतमध्ये सूत्र दिलेले, ते सूत्र आहे त्याचं हलो अनंतरः संयोग. संयोग या संज्ञेचं सूत्र आहे हलो अनंतरः संयोग. तेच खाली कंसामध्ये संधिफोड केलेली हलह अनंतरः संयोग. म्हणजे आता ह्याचं विस्तृत स्पष्टीकरण म्हणजे वृत्ती. जो पण संस्कृत सूत्र आहे, त्याचं स्पष्टीकरण ज्या ठिकाणी दिलेलं असतं, ते असते वृत्ती. आता त्या वृत्तीमध्ये त्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर हलो अनंतर हा संयोग, हल अनंतर म्हणजे काय, तर अचभी अव्यवहिता हलह, म्हणजे स्वरांद्वारे ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा व्यत्यय नाही, अशा प्रकारचे हल म्हणजे व्यंजन, त्यांचा एकत्र येणं म्हणजे संयोग. ज्या ठिकाणी 2 व्यंजन सोबत आलेले आहेत, पण त्या 2 व्यंजनांच्या मध्ये किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनांच्या मध्ये कोणत्याच प्रकारचा स्वर नाही, अशा कंडिशनला आपण म्हणणार संयोग. जसं आता कोणताही काल एक सांगितलं होतं की स्वयं राजन्ते इति स्वराः, म्हणजे स्वर जे असतात त्यांना दुसऱ्या कोणत्याच वर्णाची गरज नसते व्यक्त होण्यासाठी. पण व्यंजनांचं तसं नाही, व्यंजनांना व्यक्त होण्यासाठी स्वरांची गरज असते किंवा मग दुसऱ्या एक वर्णाची गरज असते. तर तसं या ठिकाणी की 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजन एकत्र आलेत, पण त्या ठिकाणी त्या 2 किंवा त्या 2 पेक्षा अधिक व्यंजनांमध्ये कोणत्याच प्रकारचा स्वर नाही आणि तरी ते व्यक्त झालेत, अशा कंडिशनला आपण संयोग म्हणणार. जसं आता इथे बघा, हे उदाहरण दिलेलं आहे कार्त्स्न्य. आता कार्त्स्न्य शब्दामध्ये जो आत्स्न्य दिलेला आहे, हा कसा तयार झाला, तर र, त, स, न आणि य हे सगळे एकत्र येऊन या ठिकाणी असा कार्त्स्न्य मधना हा स्नेह तयार झालेला आहे. आणि जो का तयार झाला आहे, क प्लस आ, असा तो का तयार झालेला आहे. तर ह्या ठिकाणी हा जो स्नेह आहे, याला म्हणणार आपण संयोग. हे जे सगळे एकत्र आलेले आहेत, र, त, स, न, य, हे सगळे, याला आपण संयोग म्हणणार. हे सगळे जे वर्ण एकत्र आलेत, व्यंजन एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा स्वर नाहीये, म्हणून आपण त्याला म्हणणार संयोग. जसं बघा, र व्यंजन आहे, त व्यंजन आहे, स व्यंजन आहे, न पण व्यंजन आहे आणि य पण व्यंजन आहे. यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा स्वर नाहीये ह्या 5ही व्यंजनांच्या मध्ये. तर त्या पूर्ण याला आपण संयोग म्हणणार. हा जो तयार झालेला शब्द, याला आपण संयोग म्हणणार. तसं इथे बघा, क नंतर आ आलेला आहे, इथे संयोग नाहीये, इथेच संयोग आहे फक्त. तसंच आणखी एक उदाहरण बघा, देवदत्त. देवदत्त. आता ह्या ठिकाणी हा जो डबल त आलेला आहे, हा कसा तयार झाला, तो प्लस तो प्लस ओ,
हा जो त आहे हा कसा तयार झाला, त प्लस त प्लस अ. तर हे जे दोन आहेत ना याला आपण संयोग म्हणणार. दोन तच्या मध्ये कोणताच स्वर नाहीये, तर हा संयोग झाला. हलः अनंतरः संयोग अचभी अव्यवहिता हलः संयोग संज्ञा स्यु. म्हणजेच ज्यावेळेस दोन व्यंजनांच्या मध्ये कोणत्याच स्वराचं व्यवधान नसतं त्याला आपण संयोग असं म्हणतो. जोडाक्षर ऐकलं असेल मराठीमध्ये, मराठीच्या व्याकरणामध्ये एक जोडाक्षर ही संकल्पना असते. ती जोडाक्षर म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारचं संयोग म्हणता येईल आपल्याला. अचभी अव्यवहिता हलः संयोग संज्ञा स्यु ही वृत्ती लक्षात ठेवायची. याच्यावरती हे जे वृत्तीचं सूत्र आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. नंतर बघा दुसरी संज्ञा दिलेली संहिता. संहिता, आता संहिता या ठिकाणी सूत्र दिले त्या संज्ञेचं, परः सन्निकर्षः संहिता. परः सन्निकर्ष संहिता. वृत्ती दिलेली वर्णानाम अतिशयित सन्निधी संहिता संज्ञा स्यात्. वर्णांचं अतिशय जवळ येणं म्हणजे संहिता. आता इथे पण वर्ण जवळ येत आहेत, संयोगमध्ये पण वर्ण जवळ येत आहेत, आणि संहितामध्ये पण वर्ण जवळ येत आहेत. पण संयोग आणि संहितामध्ये फरक काय, तर ह्या ठिकाणी संयोगमध्ये स्वरांचा त्या ठिकाणी कंडिशन होती की स्वर नसावेत, आणि संहितामध्ये तशी कंडिशन नाहीये. संहितामध्ये स्वर जवळ येऊ द्या किंवा वर्ण जवळ येऊ द्या, त्याला आपण संहिताच म्हणणार. म्हणजे या ठिकाणी स्वरांचं व्यवधान नसावं अशी कंडिशन नाही संहितामध्ये. म्हणून संहिता आणि संयोगमध्ये तो एक फरक आहे. संयोगमध्ये स्वरांची कंडिशन आहे, संहितामध्ये ती कंडिशन नाही. म्हणून आता इथे बघा ही जी आहे प्र प्लस आह, प्राहची या ठिकाणी संधिफोड केली, प्र प्लस आ, प्र नंतर आ आलेला आहे, तर ही झाली संहिता. संहिता म्हणजे एक संधी, ज्याला आपण संधी म्हणतो, तर त्याचंच दुसरं नाव आहे संहिता. तर वर्णांचं अतिशय जवळ येणं म्हणजे संहिता. वर्णानाम अतिशयितः सन्निधी संहिता संज्ञा स्यात्. नंतर तिसरी संज्ञा येते ह्रस्व दीर्घ आणि प्लुत. ह्रस्व दीर्घ आणि प्लुत. आता त्याचं सूत्र दिलेलं आहे ह्या ठिकाणी, उकालो अचह्रस्व दीर्घ प्लुतः. उकालो अचह्रस्व दीर्घ प्लुतः. आता हे त्यालाच खाली मग कंसामध्ये फोड केलेलं आहे, उकालः अच ह्रस्व दीर्घ प्लुतः. आता ह्या ठिकाणी उदाहरण घेण्यासाठी ना उ ह्या वर्णाचं उदाहरण घेतलेलं आहे ह्रस्व दीर्घ आणि प्लुत दाखवण्यासाठी. तेच वृत्तीमध्ये खाली दिलेलं आहे की उहुच ऊश्च ऊश्च वह वांकालः इवकालः यस्य सह अच क्रमात ह्रस्व दीर्घ प्लुतः संज्ञा स्यात्. म्हणजे हा जो ऊ आहे याला उच्चारण करण्यासाठी लागणारा काळ, नंतरचा हा जो ऊ आहे याला उच्चारण करण्यासाठी लागणारा काळ, आणि नंतर हा जो ऊ आहे तिसरा त्याला उच्चारण करण्यासाठी लागणारा काळ, ह्या काळासारखे ज्या ज्या स्वरांचे काळ आहेत त्यांना आपण क्रमाने ह्रस्व दीर्घ आणि प्लुत सांगणार. म्हणजे त्यांना म्हणायचंय की पहिला, आता हे जे 3 ऊ दिलेले आहेत त्याच्यापैकी हा जो पहिला ऊ आहे तो ह्रस्व आहे, दुसरा जो ऊ आहे तो दीर्घ आहे, आणि तिसरा जो ऊ आहे तो प्लुत आहे. आता यांना जे उच्चारण करण्यासाठी लागणारा काळ आहे तो मात्रेमध्ये ठरवला जातो. संस्कृतमध्ये उच्चारण काल हा मात्रामध्ये ठरवला जातो. तर ह्रस्वची उच्चारण कालाची मात्रा राहणार 1 मात्रा, दीर्घ स्वराची उच्चारण काळाची मात्रा राहणार 2 मात्रा, आणि प्लुत स्वराची उच्चारण काळाची मात्रा राहणार 3 मात्रा. आणि प्लुत स्वर डिनोट करताना त्या ठिकाणी दीर्घ आणि त्याच्या पुढे 3 लिहिला जातो. 3 म्हणजे त्या ठिकाणी 3 मात्रांचा उच्चार करायचा आहे. आता मात्रा म्हणजे काय, तर मात्राचं मोजमाप कसं केलं जातं, तर एक उन्मेष निमेष होण्यासाठी लागणारा काळ 1 मात्राचा असतो. उन्मेष निमेष म्हणजे आपली जी पापणी असते डोळ्याची ती एकदा पडते आणि उघडते, याला जो काळ लागतो तो काळ म्हणजे 1 मात्रेचा काळ असतो. काही पॉइंट सेकंदांचा तो काळ असतो. तर ते ह्या ठिकाणी दिलेले ह्रस्व दीर्घ आणि प्लुत कशाला म्हणणार. तसंच बघा कोणताही स्वर असू द्या त्याच्यामध्ये ह्रस्व दीर्घ आणि प्लुत असे फरक राहणार. जसं ई आहे, ह्या ठिकाणी ई घेतला, हा ह्रस्व ई आहे, हा दीर्घ ई आहे, आणि हा प्लुत ई आहे. तसंच
ह्या ठिकाणी ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत बघितले हे तीन. प्लुत कसं डिनोट करणार तर ह्या ठिकाणी हे दिलेले आहे. प्रत्येक स्वराचे हे तीन प्रकार पडतात, ऱ्हस्व दीर्घ प्लुत. नंतर मग पुढचं जे सूत्र दिलेले ते आहे अनुनासिक. अनुनासिक कशाला म्हणणार तर मुख नासिका वचनो अनुनासिकः. मुखसहित नासिकाया उच्चार्यमानः वर्ण अनुनासिक संज्ञः स्यात्. मुखसहित नासिकया उच्चार्यमानः वर्ण म्हणजे जो वर्ण मुखामधून तर उच्चार होतोच आहे, पण त्यासोबत त्याचा उच्चार करताना नासिकेचा सुद्धा वापर केला जातो, त्याला अनुनासिक असं म्हटलं जातं त्या वर्णाला. मुखसहित नासिकया उच्चार्यमानः वर्ण अनुनासिक संज्ञः स्यात्. मुखसहित मुखाने वर्णचा उच्चार केलाच जातोय, पण त्यासोबत नासिकेद्वारे, नासिकया तृतीय आलेली त्या ठिकाणी, नासिकया म्हणजे नासिकेद्वारे उच्चार्यमानः वर्ण उच्चारण केला जाणारा वर्ण अनुनासिक म्हटला जातो. अनुनासिक संज्ञा स्यात्. ही वृत्ती लक्षात ठेवायची अनुनासिकची. आता जे पण स्वर असतात ना किंवा कोणताही वर्ण असतो ना त्याचे दोन प्रकार असतात, एक अनुनासिक आणि एक अनअनुनासिक. प्रत्येकाचे तीन प्रकार वरती बघितले, ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत. नंतर आणखीन असतात एक अनुनासिक आणि एक असतं अनअनुनासिक. ऱ्हस्व दीर्घ प्लुत झालं, त्याच्यानंतर असतं अनुनासिक आणि अनअनुनासिक. आणि त्याच्यानंतर आणखीन पुढे येतं उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. तर असे प्रत्येक स्वराचे किती प्रकार पडतात तर समजून घ्या. हा एक ई स्वर घेतला आपण, उदात्त, अनुदात्त, स्वरित. हे आणखीन पुढे येतील काय आहेत ते. तर प्रत्येक स्वराचे एकूण किती प्रकार पडतात ते बघा. आता समजून घ्या एक स्वर घेतला आपण ई. वरती जे ऱ्हस्व दीर्घ प्लुत बघितलं त्याच्यानुसार तीन प्रकार झाले, म्हणजे ह्या ईचे हे तीन प्रकार आहेत ऱ्हस्व दीर्घ प्लुतनुसार, ई आणि प्लुत ई. नंतर परत प्रकार पडतात अनुनासिक आणि अनअनुनासिक. मग अनुनासिक म्हणजे प्रत्येक ह्या ईचे एक अनुनासिक, ह्या ईचा अनुनासिक, ह्या ईचा अनुनासिक, आणि अनअनुनासिक ह्या ईचा अनअनुनासिक, ह्या ईचा अनअनुनासिक, ह्या ईचा अनअनुनासिक, म्हणजे असे दोन, प्रत्येकाचे दोन म्हणजे 3 गुणिले 2 आणि पुढे प्रत्येकाचा उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे आणखीन 3. म्हणजे एकूण किती प्रकार पडतील टोटल, एका स्वराचे एकूण किती प्रकार होतात. एका स्वराचे किती प्रकार होतील एकूण. अठरा प्रकार होतील, बरोबर. कसं, तीन प्रकार, पहिले तीन प्रकार कोणकोणते. पहिले तीन प्रकार कोणते कोणते. ऱ्हस्व दीर्घ प्लुत. ऱ्हस्व दीर्घ प्लुत. नंतर प्रत्येक ऱ्हस्व दीर्घ प्लुतचे दोन प्रकार आणखीन पडतात, कोणते कोणते. अनुनासिक, अननुनासिक. अनुनासिक आणि अनअनुनासिक. आणि त्याच्यानंतर त्या प्रत्येकाचे परत आणखीन तीन प्रकार पडतात, कोणते. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. अनुदात्त, स्वरित. असे एका स्वराचे 18 प्रकार पडतात. मग आता आपण स्वर बघितले होते ना, ओ, आ, ई, उ, ऊ. तसं आता ओ आहे तर ओ चे 18 पडतील, ई चे 18 पडतील, त्याच्यानुसार. पण एच प्रत्याहार जो आहे ना, एच प्रत्याहार त्याचे 12च प्रकार पडतात. एच प्रत्याहाराचे 12च प्रकार पडतात. एच्या प्रत्याहारात कोणते कोणते वर्ण येतील. एच्या प्रत्याहारात कोणते कोणते वर्ण येतील. ए, ओ, ऐ, औ. ए, ओ, ऐ, औ यांचे 12च प्रकार पडतात. का, कारण की त्यांचा ऱ्हस्व नसतो, म्हणून एक लाईन आलेली आहे पुढे
तुमच्याकडे जर का याचं पुस्तक असेल शंतनू प्रकाशनचं, त्याच्यामध्ये लघुसिद्धांत कौमुदीचे सगळे सूत्र दिलेले आहेत. त्याच्यामध्ये नंतर एक लाईन येते, एचाम अपि द्वादशाः तस्य ह्रस्व अभावात, आणि ऋ वर्णस्य, ऋ हा जो वर्ण आहे त्याचे पण 12 प्रकार पडतात तस्य दीर्घ अभावात. म्हणजे जर का याच्यामधून एक ह्रस्व चालला गेला आणि किंवा मग दीर्घ चालला गेला तर प्रत्येकाचे 12 प्रकार पडतात. ठीक आहे, एवढं एक लक्षात ठेवायचं. एच्या प्रत्याहारातील वर्ण आहे त्याचे 12 प्रकार पडतात, आणि ऋ हा जो ऋ आहे, ऋचे पण 12 प्रकार पडतात. ऋचा दीर्घ नसतो आणि एचचा ह्रस्व नसतो त्याच्यामुळे. नंतर मग राहिले कोणते, उ आणि ई, प्रत्येकाचे 18 प्रकार पडतात. ठीक आहे. पुढे येतं, हे बघितलं अनुनासिक आणि अननुनासिक. याची वृत्ती लक्षात ठेवायची. अनुनासिकची मुखसहित नासिकया उच्चार्यमानः वर्ण अनुनासिक संज्ञा स्यात्. आता नंतर बघा पदम, पुढची संज्ञा येते पदम. आता पदम म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी म्हटलंय सुप्तिंगंतम पदम. सुप्तिंगंतम पदम सुबंतम च तिंगंतम च पदसंज्ञा स्यात्. सुप आणि तिंग प्रत्याहार, सुप आणि तिंग हे प्रत्यय ज्याच्या मागे लागलेले आहेत त्याला पद ही संज्ञा प्राप्त होते. सुबंतमच्या तिंगंतमच्या पदसंज्ञा स्यात्. आता सुप हे जे प्रत्यय आहेत ना ते शब्दांना लागतात, आणि तिंग हे जे प्रत्यय आहेत ते धातूंना लागतात. जसं आता देव शब्द असेल तर देव शब्द ज्यावेळेस आपण बोलतो देवः देवौ देवाः प्रथमा, तर ते जे सुप प्रत्याहार आहे ना त्याचे प्रत्यय त्याला लागतात, म्हणून ते तशी रूप तयार होतात, देव देवौ देवाः प्रथमा. ऍक्च्युअली सुपचे रूप काय आहेत, सु औजस अम औक्षस टाप भ्याम भीस असे सुपचे एकूण 21 प्रत्यय आहेत. ते हे प्रत्यय ज्यावेळेस मूळ शब्दाला लागतील, जो मूळ शब्द आहे त्याला आपण प्रत्येकाचं आपण मूळ प्रातिपदिक म्हणतो आपण त्याला, मूळ शब्दाला. तर त्या प्रातिपदिकाला ज्यावेळेस सुप प्रत्यय लागतील त्यावेळेसच तो शब्द तयार होतो. अदरवाईज नुसतं प्रातिपदिक असतं ते, त्याला कोणत्याच प्रकारची विभक्ती नसते. तर हे सुप जे प्रत्यय ते विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर ज्यावेळेस ते लागतात त्याच वेळेस शब्द विभक्तीमध्ये कन्वर्ट होतो, मूळ शब्द किंवा प्रातिपदिक विभक्तीमध्ये कन्वर्ट होतो. जसं देव आहे. आता आपण पूर्ण ज्यावेळेस आपण उच्चार करतो किंवा शब्द ज्यावेळेस बोलतो तर देवः देवौ देवाः असं म्हणतो, पण ऍक्च्युअल मध्ये नुसतं प्रातिपदिक असतं त्यावेळेस हे नुसतं असंच असतं देव. याला ज्यावेळेस आपण सुप प्रत्ययामधला पहिला प्रत्यय लावणार सु हा प्रत्यय लावणार त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं रूप तयार होईल देवः. आता सु प्रत्यय लागल्यानंतर याचं रूप तयार होईल देवः. मग याला आपण म्हणणार पद. याला सुप्रत्यय लागला म्हणजे सुप प्रत्यय लागला म्हणून त्याला म्हणणार आपण पद, कारण की सुबंतमच्या तिंगंतमच्या पदसंज्ञम स्यात्. तसंच धातूचं पण आहे. जे मूळ धातू असतात त्यांना जोपर्यंत तिंग प्रत्यय लागत नाही तोपर्यंत त्यांना आपण क्रियापद म्हणत नाही. जसं भूभवती हा धातू आहे, भू धातू आहे मूळ धातू, आणि त्याला ज्यावेळेस तिंग प्रत्यय लागतात त्यावेळेस आपण त्याचं रूप तयार करतो भवती. तर तिंग प्रत्यय लागल्यानंतर धातूपासून क्रियापद तयार होतात, आणि सुप प्रत्यय लागल्यानंतर प्रातिपदकापासून शब्द तयार होतात. मग त्या म्हणून सुबंत आणि तिंगंत हे प्रत्यय ज्या शब्दाला किंवा ज्या प्रातिपदिकाला लागलेले आहेत त्याला म्हटलं जातं पद. ही संज्ञा त्या ठिकाणी दिली, सुबंतमच्या तिंगंतमच्या पदसंज्ञम स्यात्. नंतर पुढची संज्ञा येते धातू. धातू, आता धातू कशाला म्हणणार तर भू आदयो धातु. भू आदयो धातु, भू आदयो धातू म्हणजे भू आणि इतर जे पण आहेत ते सगळे धातू आहेत. भुआदिगण म्हणजे भू हा पहिला गणाचा आहे म्हणून भुआदिगण म्हटलं जातं. नंतर चुरादिगण, चूर हा धातू आहे त्याच्यामध्ये, 10व्या गणाचं जे पण धातू आहेत त्या सगळ्यांना चुरादिगण म्हटलं जातं. तर हे सगळे धातू आहेत. एकूण जवळपास 2000 धातू संस्कृतमध्ये आहेत. धातूंपासून काय तयार होतं, धातूला जर का आपण तिंग प्रत्यय लावले किंवा प्रातिपदिकाला तिंग प्रत्यय लावले तर धातू तयार होतो. त्यालाच आपण दुसरं काय म्हणतो, क्रियापद.
क्रियापद म्हणतो. हे सगळे क्रियापद आहेत. भू भवती, भवती क्रियापद आहे, भू धातू आहे, मूळ धातू. नंतर क्री, करोती, चलती, धावती, हसती, पिबती, हे सगळे क्रियापद आहेत. ते हे हस, पिब, चल, भू, क्रीड, हे सगळे धातू आहेत. तर भू आदयो धातू. धातू म्हणजे काय, तर भू आणि इतर जे पण क्रियापद आहेत त्यांना धातू असं म्हटलं जातं. नंतर उपसर्ग. उपसर्ग कशाला म्हणणार, तर त्या ठिकाणी दिले क्रियायोगे उपसर्ग. क्रिया म्हणजे क्रियाच्या योगाने, क्रियापदासाठी, क्रियापदाच्या आधी जे पण येतात त्यांना उपसर्ग म्हटलं जातं. जसं इथे बघा, भवती हे क्रियापद आहे आणि क्रियापदाच्या आधी जे लागले ते उपसर्ग. प्रभवती, प्र हा उपसर्ग त्या ठिकाणी लागला. असे एकूण 22 उपसर्ग आहेत. प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुम, आंग, निस, असे सगळे एकूण 22 उपसर्ग आहेत. हे 22 उपसर्ग जे ते क्रियापदाच्या आधी लागतात किंवा धातूच्या आधी लागतात आणि मग ते धातूचा अर्थ बदलतात किंवा जो पण अर्थ आहे त्याच्यामध्ये आणखीन वाढ करतात. तर हे सगळे उपसर्ग लागल्यावरती धातूमध्ये बदल होतात. तर धातूच्या आधी जो लागतो तो म्हणजे उपसर्ग. प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुस, दु, आंग, नि, अधि, अति, अपि, हे सगळे उपसर्ग आहेत. नंतर बघा पुढची संज्ञा आहे ती गुण. गुण त्याचं सूत्र दिले अदेंगुणः. अत एंग गुणसंज्ञम स्यात्, ही त्याची वृत्ती आहे. अत एंग गुणसंज्ञम स्यात्. आता गुण म्हणजे काय, तर अत म्हणजे ओ, ओ, आणि एंग म्हणजे एंग प्रत्याहार. एंग प्रत्याहारात कोणते कोणते वर्ण येतात, एंग प्रत्याहारात कोणते कोणते वर्ण येतात, माहेश्वर सूत्र. कोणतं सूत्र येईल त्याच्यामध्ये, ए पासून कोणतं सूत्र ए आणि ओ. सूत्र कोणतं आहे, एओंग. एओंग. तिसरं सूत्र. एओंग. एओंग मधलं ए आणि ओ, एंग प्रत्याहारामध्ये ए आणि ओ येतात. तर हे जे दोघं आहेत ए आणि ओ, यांना गुण ही संज्ञा प्राप्त होते. आणि मग नंतर ज्यावेळेस आपण गुणसंधीचं शिकू त्यावेळेस या गुणसंज्ञक जे पण ए आणि ओ गुणसंज्ञक शब्द आहेत किंवा गुणसंज्ञक हा प्रत्याहार आहे, याचा उपयोग गुणसंधीमध्ये होत असतो. तर गुणसंज्ञावाचक सूत्र आणि गुणसंधीवाचक सूत्र हे वेगवेगळे आहेत. तर हे अदेंगुणः हे गुणसंज्ञा विधायक सूत्र आहे, अदेंगुणः. नंतर बघा वृद्धी. वृद्धीर आदैच, याचं पण तेच आहे. आत एच वृद्धी संज्ञम स्यात्. आत आणि ऐच. ऐच, आत म्हणजे अ आणि आ. ऐच, ऐच म्हणजे कोणते कोणते वर्ण येतील ऐच्या प्रत्याहारात, ऐच्या प्रत्याहारात कोण, ऐ आणि औ. ऐ आणि औ यांना वृद्धी संज्ञा प्राप्त होते. ऐ आणि औ यांना वृद्धी संज्ञा प्राप्त होते. मग याचा उपयोग कुठे होतो, वृद्धी संधी ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस त्या ठिकाणी वृद्धी संज्ञावाचक या ऐच्या प्रत्याहाराचा उपयोग होतो, वृद्धी संधीमध्ये होतो. तर त्या ठिकाणी पण वृद्धी संज्ञावाचक सूत्र वृद्धिरादैचे आणि वृद्धी संधी विधायक सूत्र वेगळे. हे वृद्धिरादैचे जे येते वृद्धी संज्ञा विधायक सूत्र आहे. अदेंगुणः जे येते गुणसंज्ञा विधायक सूत्र आहे. गुण कशाला म्हणणार हे त्या ठिकाणी या सूत्रामध्ये दिले अदेंगुणः मध्ये, आणि वृद्धी कशाला म्हणणार ते वृद्धिरादैचे मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. पुढचं येतं इत. उपदेशे अच अनुनासिक इत संज्ञम स्यात्. आता इत ही संज्ञा कशाला प्राप्त होणार, तर हे त्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी सूत्र येतात. एक हे आहेच उपदेशे अच अनुनासिक इत संज्ञा. उपदेश म्हटलं म्हणजे उपदेश काय असतं, तर जे पण पाणिनी किंवा पतंजली हे जे पण व्याकरणकार आहेत, ह्या व्याकरणकारांचे जे ग्रंथ आहेत किंवा यांचा जो त्यांनी जे सूत्र लिहिले आहेत, भाष्य लिहिले आहेत, तर त्याला उपदेश असं म्हटलं जातं. त्या सूत्रांना उपदेश म्हटलं जातं.
जसं हे जे सूत्र आपण बघितलेत, हे सूत्रांना उपदेश म्हटलं जातं, कारण की हे पाणिनीच्या व्याकरणामधले सूत्र आहेत किंवा लघु सिद्धांत कौमुदीमधले सूत्र आहेत, तर यांना उपदेश म्हटलं जाणार. तर ह्या उपदेशामध्ये जे पण अनुनासिक स्वर येतात त्यांना इतसंज्ञा प्राप्त होते. अनुनासिक आणि अननुनासिक हे आपण वरती बघितलं एकदा. तर उपदेशामध्ये जे पण अनुनासिक स्वर येतात त्यांना इतसंज्ञा. इतसंज्ञा म्हणजे काय असतं, तर आपण माहेश्वर सूत्र बघताना एक हलंत्य वर्णांचं एक हे बघितलं होतं. जसं एक प्रत्याहार बघितला आपण, एओंग. एओंग याच्यामध्ये हलंत्य वर्ण कोणता आहे? या प्रत्याहारात हलंत्य वर्ण कोणता आहे? हलंत्य म्हणजे पाय तुटलेला. ग. हा ग. आता याचा सिग्निफिकन्स काय असतो, ज्यावेळेस आपण एखादा प्रत्याहार, मोठा प्रत्याहार घेतोय त्यावेळेस आपण याला मोजतो का? समजून घ्या. नाही. एओंग आणि ऐ नाही. औच असे एचे प्रत्याहार ज्यावेळेस आपण मोजतोय तर त्यावेळेस आपण याला काढून टाकतो, कट करून टाकतो. तर हे जे कट करणं आहे यालाच म्हणतो आपण याची इतसंज्ञा झाली. इतसंज्ञा झाली म्हणजे याचा लोप केला आपण. याला इतसंज्ञा प्राप्त झाली, याचा आपण लोप केला. तर इतसंज्ञा एक अनुनासिक वर्णांना प्राप्त होते आणि दुसरं म्हणजे हलंत्य वर्णांना प्राप्त होते. म्हणून इतसंज्ञा विधायक दोन सूत्र आहेत. एक उपदेशे अचानुनासिक इत हे एक सूत्र आहे आणि दुसरं आहे हलंत्यम. हलंत्यम सूत्र पण इतसंज्ञा विधायक आहे. हलंत्यम इतसंज्ञा विधायक आणखी एक सूत्र आहे हलंत्यम. म्हणजे ज्या शब्दांना हलंत्य लागलेलं आहे किंवा जे हलंत्य शब्द आहेत, हलंत्य वर्ण आहेत, त्यांना इतसंज्ञा प्राप्त होते. हलंत्यम आणि अनुनासिक यांना इतसंज्ञा प्राप्त होते. इतसंज्ञा प्राप्त होते म्हणजे ते कट करून टाकायचे किंवा लोप होतो त्यांचा. इतसंज्ञावाचक शब्दांचा लोप होतो. आता लोप म्हणजे काय, तर हे त्या ठिकाणी पुढच्या संज्ञामध्ये दिलेलं आहे. लोप म्हणजे काय, तर अदर्शनम लोपः प्रसक्तस्य अदर्शनम लोपसंज्ञम स्यात्. प्रसक्तस्य म्हणजे जे आहे त्या ठिकाणी पण आपण त्याला काउंट करत नाहीये, किंवा जे स्पष्टपणे आहे पण ते आपण त्याच्यामध्ये काउंट करत नाही किंवा ते अदर्शन आहे म्हणजे दिसत नाहीये, त्याला लोप असं म्हटलं जातं. आता हे जसं आपण एवोंग घेतलं, तर एवोंग मध्ये आपण हा शेवटचा ग लिहितो तर आहोत, पण ज्यावेळेस प्रत्याहार तयार करतोय त्यावेळेस त्याला आपण कट करून टाकतोय. लिहिताना लिहिणार पण प्रत्याहारमध्ये आपण त्याला मोजत नाही, तर त्यामुळे त्याला आपण म्हणू त्या ठिकाणी त्याचा लोप झाला. इतसंज्ञा प्राप्त झाली म्हणजे त्या ठिकाणी त्याचा आपण लोप केला. तर प्रसक्तस्य अदर्शनम लोपसंज्ञा स्यात्. अदर्शनम लोप, जे दिसत नाही त्याला लोप असं म्हटलं जातं. नंतर सूत्र येतं प्रत्याहार. प्रत्याहाराचे सूत्र येतात, प्रत्याहार विधायक सूत्र येतात. प्रत्याह्रियन्ते संक्षिप्यन्ते वर्णाः यस्मिन् सह प्रत्याहारः. ज्या ठिकाणी वर्णांना संक्षिप्त केलेलं आहे, प्रत्याह्रियन्ते म्हणजे प्रत्याहार तयार करून ज्या ठिकाणी वर्णांना संक्षिप्त केलेलं आहे त्याला प्रत्याहार म्हणणार. प्रत्याह्रियन्ते संक्षिप्यन्ते वर्णाः यस्मिन् सह प्रत्याहार. ज्या ठिकाणी वर्णांना संकुचित केलेलं आहे त्याला प्रत्याहार म्हणणार. जसं अच, हा प्रत्याहार आहे अच. ह्या ठिकाणी काय आहे, अच मध्ये हे दोनच वर्ण आहेत का, अ आणि च हेच वर्ण आहेत का फक्त? अच प्रत्याहार जर आपण सगळे स्वर आहेत. सगळे स्वर आहेत. अच उच्चार करताना आपण दोनच वर्णांचा उच्चार करतोय, पण त्या दोन वर्णांमध्ये सगळेचे सगळे स्वर मावलेले आहेत अच मध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, आपण प्रत्याहार. अच काय आहे, अच काय आहे, प्रत्याहार. प्रत्याहार आहे. तसंच अशी यन आहे, यन किंवा एच, हे सगळे प्रत्याहार आहेत. आता हे अच, यन, एच हे सगळे दोन दोनच वर्णांचे
शब्द आहेत, शब्दासारखे आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये त्या दोघांच्या मध्ये खूप सारे वर्ण आहेत. म्हणजे आपण काय केलंय, त्या दोघांच्या मधले जे पण वर्ण आहेत त्यांना संक्षिप्त केलेलं आहे. म्हणून त्याला आपण म्हणू प्रत्याहार. यांना प्रत्याहार म्हणतो आपण. म्हणजे ज्या ठिकाणी खूप साऱ्या वर्णांना संक्षिप्त करून 2च वर्णांद्वारे डिनोट केलं जातं, त्याला आपण प्रत्याहार म्हणतो. नंतर आदिरंतेन संहिता. आता हे जे सूत्र हे प्रत्याहार विधायक सूत्र आहे. हे प्रत्याहार कसं किंवा कशाला प्रत्याहार म्हणणार ते दिलेलं आहे, आणि आदिरंतेन संहितामध्ये प्रत्याहार तयार कसा करायचा ते दिलेलं आहे. आता तुम्हाला जर का विचारलं प्रत्याहार विधायक सूत्र कोणतं, तर त्या ठिकाणी हे सूत्र येणार, आदिरंतेन संहिता. तेच खाली दिलेलं आहे की अंतेन इतसहित आदिमध्यगानां स्वस्य च संज्ञा स्यात्. म्हणजे प्रत्याहार सूत्र विस्तृत कसा होणार प्रत्याहार, तर त्या ठिकाणी दिले अंतेन इतसहित. अंतेन इत म्हणजे काय, तर शेवट त्याचा जो येतो इत सहित, इत जो इतसंज्ञक जो शब्द आहे त्याच्याने त्याचा शेवट होणार प्रत्याहारचा. प्रत्येक प्रत्याहारचा शेवट बघा इतसंज्ञक सूत्राने इतसंज्ञक वर्णाने होतो. जसं अचय, यनय, एचय, प्रत्येक प्रत्याहाराचा शेवट इतसंज्ञक वर्णाने होतो. म्हणजे इथे आपल्याला शेवट करायचा आहे, इथं आपल्याला थांबायचं आहे. सुरुवात कुठून करायची आहे, तर पहिला जो वर्ण आहे तिथून सुरुवात करायची, आणि शेवटचा जो इतसंज्ञक वर्ण आहे त्या प्रत्याहारातला तिथपर्यंत. म्हणजे इथून सुरुवात करायची माहेश्वर सूत्रामध्ये, तर इथपर्यंत यायचं आहे. तर ह्या दोघांच्या मध्ये जेवढे पण वर्ण येतील ते सगळे प्रत्याहारमध्ये येतात. जसं अच जर का आपण म्हटलं, तर आपण कोणकोणते वर्ण घेणार त्याच्यात, अच म्हटलं तर त्याच्यात कोणकोणते वर्ण येतील, अ, इ, उ, रू, ए, ओ. अ, इ, उ, रू, लू, ए, ओ, ऐ, औ, हे सगळे येतील. हे अच मध्ये येतील. यन म्हटलं म्हणजे यन मध्ये कोणकोणते वर्ण येतील, य, व, र, ल. य, व, र, ल, हे सगळे वर्ण येतील. तर त्याला आपण म्हणू प्रत्याहार. काल पण परवा पण बघितलं होतं आपण प्रत्याहार कसा तयार केला जातो, तेच या ठिकाणी मग प्रत्याहार सूत्रामध्ये दिलेले आहे. प्रत्याहार विधायक सूत्र कोणतं राहणार, आदिरंतेन संहिता. आदिरंतेन संहिता. नंतर पुढे येतं उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. याचे त्या ठिकाणी डिफिनेशन्स दिलेले आहेत. उदात्त म्हणजे काय, तर उच्चैही उदात्त. जो उंच आवाजामध्ये ज्या वर्णाचं उच्चारण केलं जातं त्याला उदात्त स्वर म्हटलं जातं. ताल्वादीषु सहभागेषु स्थानेषु ऊर्ध्वभागे निष्पन्नः अच उदात्त संज्ञः स्यात्. तालू आदी जे पण त्या ठिकाणी उच्चारण स्थान आहेत, त्या उच्चारण स्थानांच्या ऊर्ध्व भागातून जो अच म्हणजे स्वर निष्पन्न होतो त्याला उदात्त संज्ञा उदात्त असं म्हटलं जातं. आपले जे पण उच्चारण स्थान आहेत, तालू आदी जे उच्चारण स्थान आहेत, त्यांच्या ऊर्ध्व भागामधून उत्पन्न होणारा जो स्वर आहे त्याला उदात्त असं म्हटलं जातं. उच्चैही उदात्त. नंतर अनुदात्त. अनुदात्तची संज्ञा दिलेली नीचैही अनुदात्त. म्हणजे जो कमी आवाजामध्ये उच्चार केला जातो त्याला अनुदात्त म्हणतात. त्याची पण संज्ञा सेम आहे, फक्त जी वृत्ती ती सेम आहे, फक्त त्या ठिकाणी ऊर्ध्वभागे आणि अनुदात्तमध्ये अधोभागे. ताल्वादीषु सहभागेषु स्थानेषु अधोभागे निष्पन्न अच अनुदात्त संज्ञा स्यात्. तालवादी जे उच्चारण स्थान आहेत त्यांच्या अधोभागामधून निष्पन्न होणारा म्हणजे उत्पन्न होणारा जो स्वर आहे त्याला अनुदात्त असं म्हटलं जातं. उदात्त आणि अनुदात्त हे दोन बघितले, आणि पुढचा येतो स्वरित. स्वरितमध्ये समाहारः स्वरितः. समाहार म्हणजे समुदाय, एकत्रीकरण. तर उदात्त आणि अनुदात्त ह्या दोघांचा जो वर्णाचे जे पण वर्णधर्म आहेत ते ज्या ठिकाणी समाह्रियन्ते, उदात्त अनुदात्तत्वे वर्णधर्मो समाह्रियेते यत्र सह अच स्वरित संज्ञा स्यात्. उदात्त आणि अनुदात्त ह्या दोघांचे जे पण वर्णधर्म आहेत, म्हणजे ह्या दोघांचे जे पण उच्चारण करणं वगैरे हे त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ज्या ठिकाणी एकत्र केल्या जातात ते स्वर स्वरित असं त्यांना म्हटलं जातं.
ज्या स्वरामध्ये उदात्त आणि अनुदात्त ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज एकत्रित झालेल्या आहेत त्याला स्वरित असं म्हटलं जातं. स्वरितची त्या ठिकाणी संज्ञा दिलेली. व उदात्त अनुदात्तत्वे वर्णधर्मो समाह्रियते यत्र सहच स्वरित संज्ञा स्यात्. ते आपण वरती पण बघितलं, प्रत्येक वर्णाचा उदात्त, अनुदात्त आणि स्वरित असे 3 प्रकार पडतात. की एका वर्णाचे एकूण किती प्रकार पडतात मग टोटल एका स्वराचे किती प्रकार पडतात? 18. त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स काय काय आहेत? 12 प्रकार सांगितले मी. एच प्रत्याहार, एच्या प्रत्याहार एक्सेप्शन आहे. आणि दुसरं रू, ऋ. एचे 12च प्रकार पडतात. कशामुळे? त्याला रस्व नसतो. आणि ऋचे 12च प्रकार पडतात. कशामुळे? दीर्घ नसतो. त्याचा दीर्घ नसतो. ठीक आहे. उदात्त आणि उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. त्याच्यानंतर येतं सवर्ण. सवर्ण. आता सवर्णचं त्या ठिकाणी सूत्र दिले, तुल्यस्य प्रयत्नम सवर्णम. तुल्यस्य प्रयत्नम सवर्णम हे सूत्र आहे त्याचं. खाली त्याची वृत्ती दिली म्हणजे त्याचं स्पष्टीकरण दिले. ताल्वादी स्थानम अभ्यंतर प्रयत्न च इति एतद्वयम यस्य येन तुल्यम तन्मितः सवर्ण संज्ञम स्यात्. ताल्वादी स्थानम म्हणजे जे आपण काल उच्चारण स्थान बघितले ते, आणि अभ्यंतर प्रयत्न जे पण आपण अभ्यंतर प्रयत्न बघितले. तर ज्या 2 वर्णांचे उच्चारण स्थान आणि अभ्यंतर प्रयत्न हे सारखे आहेत त्यांना सवर्ण असं म्हटलं जातं. अभ्यंतर प्रयत्न किती आहेत? अभ्यंतर प्रयत्न किती आहेत? 5. कोणते कोणते? स्पृष्ट, ईषत, स्पृष्ट, विवृत्त, ईषित, विवृद्ध आणि संवार. स्पृष्ट, ईषत, स्पृष्ट, विवृत्त, ईषद, विवृत्त आणि संवृत्त. आता ज्या 2 वर्णांचे एक तर उच्चारण स्थान सारखं असलं पाहिजे आणि दुसरी कंडिशन आहे की अभ्यंतर प्रयत्न सारखे असले पाहिजे. तर हे ज्यावेळेस दोन्ही वर्णांचे सारखे असतात त्यावेळेस त्या 2 वर्णांना सवर्ण असं म्हटलं जातं. जसं उदाहरण बघा, क आणि ख घेतलं. क आणि ख. क चं उच्चारण स्थान काय आहे? कंठ, कंठ. ख चं उच्चारण स्थान काय आहे? कंठ, कंठ. म्हणजे उच्चारण स्थान दोघांचे सारखे आहेत. दुसरं अभ्यंतर प्रयत्न काय क चा? स्पृष्ट, स्पृष्ट. ख चा अभ्यंतर प्रयत्न काय येईल? स्पृष्ट, स्पृष्ट. म्हणजे हे दोघं काय आहेत? एक दुसऱ्याचे सवर्ण, सवर्ण. क आणि ख. ते जर का आपण क आणि च घेतले, क आणि च हे सवर्ण राहतील का? नाही. काय याच्यामध्ये काय फरक पडला? याचा पण स्पृष्ट प्रयत्न आहे, याचा पण स्पृष्ट प्रयत्न आहे, अभ्यंतर प्रयत्न. फरक कुठे पडला? उच्चारण स्थान वेगळं आहे च. च चं उच्चारण स्थान वेगळं आहे. याचं उच्चारण स्थान कंठ आहे, च चं उच्चारण स्थान तालू. तर सवर्णसाठी उच्चारण स्थान पण सारखं असलं पाहिजे आणि अभ्यंतर प्रयत्न पण सारखा असला पाहिजे, तर त्याला सवर्ण म्हणतात. हे लक्षात ठेवा. सवर्ण म्हणजे काय? ताल्वादी स्थानम अभ्यंतर प्रयत्नम च इति एतद्वयम यस्य येन तुल्यम तन्मितः सवर्ण संज्ञम स्यात्. ताल्वादी उच्चारण स्थान आणि अभ्यंतर प्रयत्न ज्याचे सारखे आहेत त्याला सवर्ण म्हणतात. नंतर बघा पुढे आले निपात. आता निपातचं एवढंच सूत्र दिलेलं आहे. निपात एक अच अनंग. निपात एक अच अनंग. आता निपात म्हणजे काय असतं? ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी श्लोकपूर्ती करायची, तर श्लोकपूर्ती किंवा वाक्यपूर्ती करण्यासाठी एखादा वर्ण किंवा एखादा शब्द त्या ठिकाणी टाकला जातो. त्याचा कोणताच अर्थ नसतो किंवा कोणत्याच प्रकारचा त्याचा सिग्निफिकन्स नसतो त्या ठिकाणी. फक्त त्या ठिकाणी छंद कंप्लीट झाला पाहिजे म्हणून तो शब्द टाकलेला असतो, त्याला निपात म्हटलं जातं.
नंतर निपातचे असे एकूण वेगवेगळे 3 प्रकार आहेत. तर हा एक प्रकार आहे त्या ठिकाणी, की कोणत्याच प्रकारचा अर्थविहीन अक्षर ज्या ठिकाणी टाकलं जातं त्या ठिकाणी त्याला निपात म्हणतात. निपात म्हणजे पडणे. तर ज्या वेळेस अर्थविहीन असं अक्षर श्लोकामध्ये टाकलं जातं त्याला निपात म्हणतात. फक्त छंदपूर्तीसाठी. नंतर बघा प्रगृह्यम. प्रगृह्यम त्याचं सूत्र दिलेलं आहे, इदुदेद द्विवचनम प्रगृह्यम. त्याच वृत्ती दिली, इदुदेदंतम द्विवचनम प्रगृह्य संज्ञम स्यात्. म्हणजेच ई, उ आणि ए याच्याने अंत होणारे जे पण द्विवचन आहेत त्यांना प्रगृह्य संज्ञा प्राप्त होते. ई, उ आणि ए. जसं कवी शब्द आहे. कवी शब्दाचं जर का रूप बघितले, कवी, कवी, कवयः प्रथमा. आता ह्या ठिकाणी हे द्विवचन आहे कवी. याचा अंत्यवर्ण कोणता आहे? अंत्य जो स्वर आहे ई, तो ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे? दीर्घ. दीर्घ आहे. म्हणजेच कशाने अंत होतोय? ई ने. तसंच गुरु शब्द जर बघितला, गुरु किंवा भानू, 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 भानवः प्रथमा. भानू शब्दामधला हा जो भानू असतो हा दीर्घ असतो, म्हणजे ऊ ने अंत होतो. आणि दुसरं वन, वन शब्द आहे, वनम, वने, वनानी प्रथमा. वनम, वने, वनानी. तर वने, वने मधला जो हे जे द्विवचन आहे याचा अंत्यवर्ण काय आहे? ए. हे. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय? ई, उ आणि ए याच्याने अंत्य होणारे जे पण द्विवचन असतात त्यांना प्रगृह्य संज्ञा प्राप्त होते. म्हणजे हे काय आहे? भानू, ऊ पण ऊ ने अंत होतोय, दीर्घ ऊ ने आणि द्विवचने. कवी, ई ने अंत्य होतोय, दीर्घ ई ने आणि द्विवचने. वने, ए ने अंत्य होतोय आणि द्विवचने. ते याला काय म्हणणार आपण? हे तिन्ही काय आहेत? वने, कवी आणि भानू. प्रगृहम. प्रगृह्य आहेत. ई, उ आणि ए ने अंत होणारे जे पण द्विवचन असतील त्यांना प्रगृह्य म्हटलं जातं. तर ही प्रगृह्याची संज्ञा आहे. इदुदेद अंतम द्विवचनम प्रगृह्य संज्ञा स्यात्. ई, उ आणि ए ने अंत्य होणारे द्विवचनी शब्द त्यांना प्रगृह्य म्हणतात. ठीक आहे, ह्या सगळ्या संज्ञा कळाल्या. संज्ञा कळाल्या ह्या सगळ्या. हो सर. बघा त्याच्यावरती क्वेश्चन्स कसे येतात. आता याच्यामध्ये ना जे पण संज्ञा आहेत ना याच्यामध्ये जे सूत्र दिलेले आहेत, सूत्र आणि वृत्ती संस्कृतमधून, त्याच्यावरतीच मोस्टली क्वेश्चन्स येतात. म्हणून सूत्र आणि वृत्ती पाठ करायची. बघा इथे 5वं, उच्चैः डॅश डॅश डॅश. काय येईल? एक क्वेश्चन्स पेपर दिसणार नाही ना. हा बघा एक क्वेश्चन पेपरमध्ये पाचवा प्रश्न बघा. उच्चैः पुढे ब्लँक दिलेलं आहे. काय येणार तिथे? उदात्त. उच्चैः उदात्त. नंतर 7वं बघा, सुप्तिंगंतम पुढे ब्लँक पदम. पदम. सुप्तिंगंतम पदम. नंतर बघा 9वं, इतसंज्ञा विधायकम सूत्रम किम. काय येणार? हलंतम. हलंत. अधिरंते संहिता.
आदिरंतेन संहिता इथं संज्ञा विधायक नाहीये. हलंते में आदिरंतेन संहिता कशाचं सूत्र आहे? प्रत्याहार विधायक सूत्र आहे. प्रत्याहारचं सूत्र आहे ते, प्रत्याहार विधायक आहे. इथं संज्ञा विधायक सूत्र हलंते में. आणि दुसरं आणखी एक सांगितलं होतं, कोणतं? अनुनासिक. उपदेशे अचानुनासिक संज्ञा स्यात्, ते वालं. नुसतं अनुनासिक नाही, अनुनासिक मध्ये मग ते मुखसहित नासिकया वचन अनुनासिक ते पण असतं. इथं संज्ञा विधायक दोन आहेत, हलंत्यम आणि उपदेशे अचानुनासिक. हे 15व बघा. वर्णानाम अतिशयित सन्निधी क संज्ञा स्यात्. काय येणार? संहिता. संहिता. संहिता आणि संयोग याच्यातला फरक कळाला का तुम्हाला? संयोग मध्ये कंडिशन काय असते? कशाचं व्यवधान नको? स्वरांचे. हा, दोन व्यंजनांच्या मध्ये स्वरांचं व्यवधान नको. संहितामध्ये तशी काही कंडिशन नसते. हे ओदौतो हो उच्चारण स्थानम हे झालं कालच. हे बघा 7व. उपसर्गाः डॅश डॅश डॅश. काय येईल? क्रियायोगी. क्रियायोगे उपसर्गाः. हे 11वा बघा. अदर्शनम. काय येणार? लोपः. अदर्शनम लोपः. त्याच्या वृत्ती पण पाठ करायच्या हा, सूत्रासोबतच. सूत्र पाठ करायचे पण वृत्ती पण लक्षात ठेवायच्या. 15वा बघा. स्पृष्टम प्रयत्नम. हे झालं का? काय होतं हे स्पृष्टम प्रयत्नम? स्पर्शानम. स्पर्शानम. 17वा बघा. समाहारः. स्वरित. स्वरितः. 18वा बघा. अ इ उ ऋ आणि ऋ येते. काय आहेत हे सगळे? कोणते? ह्रस्व स्वर. हा, ह्रस्व स्वराः. ह्रस्व आहेत ते सगळे स्वर. हे बघा दुसरं. अचभी अव्यवहिता हलः. काय येणार? अचभी अव्यवहिता हलः. संयोग. संयोग संन्यास्यो. बरोबर. ह्रस्व अवर्णस्य प्रयत्नः. काय येईल? ह्रस्व अचा प्रयत्न काय असतो? संवृत्तम. संवृत्तम. बरोबर. 6वं बघा. एचो. आता ह्या ठिकाणी हा क्वेश्चन कसा आहे? तुम्हाला सांगितलं ना की प्रत्येक स्वराचे प्रकार किती पडतात? 18. एचे प्रकार किती पडतात? 12. 12. मग इथे काय येईल? द्वादशानाम. एचो द्वादशानाम तस्य ह्रस्वाभावात. अशी ती लाईन आहे त्या ठिकाणी.
बघा 10 डॅश डॅश अनुदात्त हो. उच्च अनुदात्त, नीचे अनुदात्त, नीचैः अनुदात्त हो. नीचे नीचे. 14 मुखसहित नासिकाया उच्चार्यमानः वर्णः. काय येणार? अनुनासिक, अनुनासिक. मुखसहित नासिकाया उच्चार्यमानः वर्णः अनुनासिक संज्ञा. 17 बघा तुल्य डॅश डॅश प्रयत्नं सवर्णम. काय येईल? तुल्य डॅश डॅश प्रयत्नं सवर्णम. तुल्यस्य. तुल्यस्य प्रयत्नं सवर्णम. 20 बघा प्रसक्तस्य अदर्शन. करता करणे. प्रसक्तस्य अदर्शनम. कोणती संज्ञा येईल त्याची? लोप, लोप. प्रसक्तस्य अदर्शनम लोपसंज्ञं स्यात्. ठीक आहे. हे 3 द्वयोः वर्णयोः परस्परसन्निधिः डॅश डॅश इति उच्यते. काय म्हणणार त्याला? दोन वर्णांचं अतिशय जवळ येणं. परस्पर सर संयोग. संयोग राहील पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्याच स्वराचा व्यवधान नको. या ठिकाणी तशी कंडिशन नाही दिलेली स्वराच्या व्यवधानाची. ज्या ठिकाणी फक्त वर्णांचं परस्पर सन्निधी असं म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी काय म्हणणार आपण त्याला? संधी. संधी येईल त्याचं. हो संधी संधी. जर का त्या ठिकाणी म्हटलं असतं की स्वरांचं व्यवधान नाही तर त्या ठिकाणी संयोग आला असतं. सातवं बघा यमंगणनम इत्येषां वर्णानाम् उच्चारण स्थानं किम. काय? नासिका, नासिका. 12 बघा भुवादयः. काय ते भुवादयः? धातू, धातवः. भू आदी हे सगळे धातू आहेत. 15 बघा प्रत्याहार विधायकम सूत्रम किम. आदिरंतीन सहित, आदिरंत्येन सहित. सर मोबाइल का है यही है क्या? हाँ हाँ. माईक कोणाचं चालू आहे? बंद करा. ठीक आहे. माईक कोणाचं चालू आहे? पवन. सॉरी सर सॉरी बंद केलं. माईक 3 बघा माईक चालू प्रसक्तस्य अदर्शनम डॅश डॅश संज्ञा स्यात्. काय येणार? लोप, लोप. दो. नंतर ते अकुह विसर्जनीयानां कंठः. गुणसंज्ञा विधायक सूत्र कोणतं आहे? गुणसंज्ञा विधायक सूत्रम किम.
तर ह्या ठिकाणी ही 2 सूत्र दिलेले आहेत, त्यापैकी ओळखायचं. अदेंगगुणः. अदेंग हं? अदेंगुणः हे गुणसंज्ञा विधायक सूत्र आहे. हं? आणि आद्गुणः हे गुणसंधीचं सूत्र आहे. तर हे 2 याच्यामध्ये लक्षात ठेवा. आद्गुणः वेगळे, अदेंगुणः वेगळे. तसंच वृद्धीमध्ये पण वेगळं, वृद्धी संज्ञा विधायक वेगळं, वृद्धी संधीचं सूत्र वेगळं. ठीक आहे. हे असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मेन आहे तुम्हाला त्याच्यामध्ये जे सूत्र आहेत ना ते पाठ करायचे. सूत्र आणि वृत्ती संस्कृतमधून लक्षात ठेवायचे. ठीक आहे. याच्यावरती 5 मार्काचे क्वेश्चन्स येतात. 5 मार्काचे MCQ या संज्ञा प्रकरणावरती आहेत. 5 मार्काचे MCQ संस्कृत वर्णनाम परिचयवरती आहेत. असे 10 MCQ याच्यात. 5 उरलेले 5 MCQ कारक प्रकरणावरती 15 झाले. नंतरचे 3 MCQ प्रत्यय प्रकरणावरती आहेत आणि 2 MCQ विशेषण विशेष्य, असे तुमचे 20 मार्काचे MCQ टोटल. तर हे प्रत्येक हे जे 2 टॉपिक आहेत संज्ञा प्रकरण आणि संस्कृत वर्णनाम परिचय, हे जर पक्के केले तर 10 मार्काचे MCQ तुमचे फिक्स असतात. त्यामुळे हे 2 टॉपिक फक्त सूत्र त्याच्यामध्ये महत्त्वाचे. सूत्र पाठ करायचे किंवा मग असे लक्षात ठेवायचे की ते बघितल्या सूत्र आठवलं पाहिजे काय. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतात मग MCQ मध्ये. ठीक आहे. मी काल कोणता शब्द, माला शब्द सांगितला होता पाठ करायला. पाठ केलाय? हा, ऐश्वर्या. माला माले माला प्रथमा, माला माले माला द्वितीया, माला मालाभ्याम मालाभिः तृतीया, मालाये तृतीया मालाभ्य चतुर्थी, मालाया मालाभ्याम मालाभ्य पंचमी, मालाया मालयो मालानाम मालयो मालनाम षष्ठी, मालायाम मालयो माला सप्तमी, हे माला हे माले हे माला संबोधन. ठीक आहे. पवन इथं एका जणाचं ज्यावेळेस बोलतोय ना त्यावेळेस त्यालाच बोलू द्यायचं. हा, ते कसं आहे, ओके आपण सर. एकखटी बोललं ना तर ते सगळे आवाज मिक्स होऊन जातात. म्हणून एकेकालाच बोलायला हे करतो. तुझा पाठ आहे का पूर्ण शब्द, माला शब्द? हो सर. हा, बोल मग आता. माला माले माला प्रथमा, माला सॉरी सर, फिर से रिपीट. माला माले माला प्रथमा, माला माले माला द्वितीया, मालाया मालाभ्याम मालाभ्य तृतीया, मालाया मालाभ्याम मालाभ्य चतुर्थी, सॉरी मालायै मालाभ्याम मालाभ्य चतुर्थी, मालाया मालाभ्य मालाभ्य पंचमी, मालाया मालयो मालनाम षष्ठी, मालाया मालयो माला सप्तमी, हे माला हे माले हे माला संबोधन. बरोबर, छान. आणखी कोणाचा पाठ आहे? प्रथमेश. आणखी कोणाचे पाठ आहेत शब्द? सगळ्यांना पाठ करायला लावलेले, सगळ्यांनी पाठ करायचं. इथे आपण सगळेजण एक सोबत नाही बोलू शकत, म्हणून एकेकाला बोलायला लावतो. हं? ठीक आहे. पुढचा शब्द नदी. नदी नाही, नदीच्या आधी ऱ्हस्व इकारांत घेऊ. कवी शब्द. हा, प्रथमेश पाठ आहे का शब्द, माला शब्द? ठीक आहे. कवी शब्द कोण पाठ करून येणार उद्या? कवी शब्द कोण पाठ करून येणार?